22 जानेवारीला आहे तिलकुंद चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, श्री गणेश जयंती या नावांनी सुद्धा ओळखलं जातं. ही शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे, जी अमावस्येनंतर येते. मुख्यतः दक्षिण भारतात आणि महाराष्ट्राच्या काही भागात ही भगवान गणेशाची जयंती ही मानली जाते. याला वरद चतुर्थी असेही म्हणतात, कारण गणपती वरदान देतात. नवीन कामांच्या सुरुवातीला ही चतुर्थी शुभ मानली गेली. तिलकुंद चतुर्थी नेमकी कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय, चला बघूयात. गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी ही चतुर्थी तिथी सुरू होणार आहे मध्यरात्री 2:47 आणि ही चतुर्थी समाप्त होणार आहे 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:28. उदय तिथीनुसार 22 जानेवारी रोजी तिलकुंद चतुर्थी साजरी होणार आहे. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह पूजा मुहूर्त किंवा गणेश जयंतीसाठी विशेष पूजा मुहूर्त साधारणतः सकाळी 11:20 पासून ते 1:04 असणार आहे. यासाठी आपण स्थानिक पंचांग सुद्धा तपासू शकता. अनेक भागात श्री गणेश जयंती म्हणून ही चतुर्थी ओळखली जाते, ज्यात गणपतीला तिळगुळ मोदक अर्पण केले जातात. तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी काय करावं, विशेष पूजा विधी आहे का, तर गणपतीची पूजा या दिवशी केली जाते. गणेश अथर्व शीर्षाचं पठण केलं जातं, गणेश चालीसा म्हटली जाते, आरती केली जाते. तिळाचे लाडू, तिळकूट, मोदक यांसारखे मुख्य नैवेद्य या दिवशी दाखवले जातात. शिवाय फळाहार किंवा सात्विक भोजन सुद्धा या दिवशी केलं जातं. नवीन कामं सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. जसे नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, शिक्षण सुरू करायचं असेल तर या दिवसापासूनच सुरू करावं. विशेषतः या दिवशी तिळगुळ, काळे कपडे आणि गरजूंना जेवण दान करण्याची प्रथा आहे. ही माघ शुक्ल चतुर्थी आहे, जी विनायक चतुर्थी असणार आहे आणि यालाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हटलं जात आहे. तिलकुंद चतुर्थीचं विशेष महत्व म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी ही विनायक चतुर्थी असते. ही भगवान श्री गणेशाची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात, कोकण आणि किनारी भागात हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. ही शुक्ल पक्षाची चतुर्थी असल्यानं वरदान देणारी वरद चतुर्थी मानली जाते. नवीन कामं सुरू करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी या दिवशी विशेष पूजा करण्याला महत्व आहे. या तिलकुंद चतुर्थीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी तीळयुक्त पदार्थ खाल्ले जातात. त्याचबरोबर गणपती बाप्पांना तीळ खूप प्रिय असल्यानं तीळयुक्त पदार्थ अर्पण केले जातात. यामुळे आर्थिक अडचणी, विघ्न दूर होतात आणि संतान सुखही मिळतं. या दिवशी बाप्पांची षोडशोपचारे म्हणजे 16 उपचारांनी पूजा केली जाते. विशेषतः ही पूजा विधी बघूया. महाराष्ट्रातील घरगुती परंपरेनुसार ही पूजा मध्यान्ह काळात दुपारी केली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे मध्यान्ह पूजेचा मुहूर्त 23 जानेवारी गुरुवारी रोजी सकाळी 11:20 पासून ते 1:04 असणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पूजास्थळ स्वच्छ करावं आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचं आसन अंथरावं. गणपती बाप्पांची मातीची, धातूची किंवा चित्र ठेवून पूजा करावी. मूर्ती नसेल तर सुपारी किंवा अक्षता ठेवून सुद्धा बाप्पांची पूजा करावी. षोडशोपचारे पूजा करण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करून बसून संकल्प करावा. संकल्पात मी आज विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंतीसाठी पूजा करतो किंवा करते आहे असा संकल्प घेऊन ओम गणानाम त्वाम गणपतीम या मंत्राचा विशेष जप करत गणपती बाप्पांना हात जोडून आवाहन करावं. मूर्तीची स्थापना करावी. मूर्तीला पंचामृतानं किंवा दुधानं स्नान घालावं, अभिषेक करावा. बाप्पांना पानावर ठेवावं म्हणजे त्यांना आसन अर्पण करावं. पाय धुण्यासाठी, आचमनासाठी पाणी अर्पण करावं. पंचामृतानं स्नान घालावं. वस्त्र किंवा यज्ञोपवीत अर्पण करावं. चंदन, अक्षता, दुर्वा आणि फुलं अर्पण करावीत. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावावी. तिळाचे लाडू, मोदक, तिळकूट, फळं अर्पण करावी. यावेळी ओम प्राणाय स्वाहा असं म्हणत 5 प्राण अर्पण करावेत. त्यानंतर फळं, पानं, सुपारी अर्पण करावी. नाणे किंवा दक्षिणा ठेवावी. त्यानंतर आरती करून 3 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घ्याव्या. आपण गणपती अथर्व शीर्ष आणि गणेश चालीसाचं पठण करावं. त्यानंतर बाप्पांची 108 नावं घेऊन जप करावा आणि नंतर प्रार्थना करत आपली इच्छा सांगावी आणि बाप्पांना धन्यवाद द्यावे. पूजेनंतर प्रसाद वाटावा. गरजूंना तिळगुळ दान करावे. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. या दिवशी तीळयुक्त पदार्थ अर्पण करावे. दुर्वा, मोदक भक्तिभावाने जप करावे आणि कथा वाचन करावं. या दिवशी कांदा, लसूण असलेले तामसिक अन्न ग्रहण करू नये. राग, द्वेष टाळावे. ही पूजा भक्तिभावाने करावी.
कारण ही पूजा भक्तिभावानं केल्यास गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करून वरदान देतात अशी मान्यता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक पंचांगानुसार मुहूर्त थोडा बदलू शकतो, त्यामुळे आपण पंचांग तपासून मुहूर्त जाणून घ्यावा. तर आज आपण तिळकुंद चतुर्थीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तिळकुंद चतुर्थी कधी आहे, या दिवशी काय करावं आणि हे व्रत कोणी करावं. श्रद्धा आणि नियमपूर्वक केलेलं हे व्रत जीवनातील सर्व अडथळे दूर करून सुख, समृद्धी आणि सकारात्मकता देते असं मानलं जातं. म्हणूनच तिळकुंद चतुर्थीला बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण संपूर्ण विधीनुसार बाप्पाला आवाहन करावं आणि त्यांचं पूजन करावं. यामुळे आपल्या मनोकामनाही नक्कीच पूर्ण होतील. तुम्ही सुद्धा तिळकुंद चतुर्थीचं व्रत करता का? कमेंट करून नक्की सांगा. तिळकुंद चतुर्थी किंवा गणेश जयंती तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.